काय सांगाल, ही टीका टिप्पणी होते म्हणजे विधिमंडळाचं कामकाज कमी मात्र एकमेकांवर प्रहारच जास्त सुरू आहेत. आम्हाला पण ते खंत वाटते. प्रत्येक जण बोलतात आहे की तुमच्या राज्यात झाला तुमच्या, अरे आमचा जेव्हा राज्य होता तेव्हा इथले अर्धे मंत्री त्यामध्येच होते ना, राष्ट्रवादीचे असू दे किंवा शिंदे गटाचे होते, ते सगळे मंत्री त्यात होते, बीजेपीचे नसतील. परंतु तो काळ तुम्ही बघा, ज्यावेळी उद्धवसाहेब CM झाले तो काळ हा कोविडचा काळ होता आणि त्या कोविडच्या काळामध्ये लोकांना सांभाळणं महत्त्वाचं होतं. त्यावेळी त्यांनी पूर्ण मुंबई महाराष्ट्र त्यांनी सांभाळला आणि त्यावेळी ते म्हणतात की अशी टीका करता की तुमच्या राज्यात हे झाला, तुमच्या राज्यात BMC भले आमच्याकडे होती पण गेली 4 वर्ष BMC कोणाकडे, सत्ताधारी पक्षांकडे. आणि त्या मुंबईची अशी वाट लावलेली आहे BMCच्या माध्यम, कोणाला मिळणं. तर आम्ही आता त्यांना म्हणतो बस झाला, मागचा काळ नेहरूंचा काळ तुम्ही आयुष्यभर ठेवणार आहेत का? पुढे भविष्यात काहीतरी करायचं तुम्ही विचार करा. पागडी मुक्त मुंबईचा नारा दिला जातो, तशा प्रकारचं बिल केलं जातं आहे आणि श्रेयवादाची लढाई एकंदरीत आपल्याला सगळीकडे पाहायला मिळते. नक्की किती फायदा मिळू शकतो, म्हणजे होऊ शकतो नागरिक? काही होणार नाही. जोपर्यंत कोर्टात प्रलंबित प्रश्न आहे 79A आणि 79B, जो त्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत या पागडी सिस्टमचा काही होणार नाही. आज मला सांगा, त्यांनी काय म्हटलं पागडी सिस्टमला, जेवढं आहे तेवढाच देणार. मग आता आम्ही 10 बाय 10च्या खोलीत डेव्हलपमेंट करून काय उपयोग आहे? ओसी मिळेल हो, फक्त आता काय जो डेव्हलपर असतो त्यांनी तिथे काम पूर्ण झाल्यानंतर AAA ॲग्रीमेंट केल्यानंतर ओसी जर मिळतेच. मी आता स्वतः निवडून आल्यानंतर मी जवळ 4-5 जुन्या ज्यांना मिळाल्या नव्हत्या त्यांच्या मी करून दिल्या. ती प्रोसिजर थ्रू होतात. आदित्य ठाकरे म्हणतात की हे बिल्डर धार्जिने अशा प्रकारचं बिल आहे, तर त्याला प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदे असं म्हणतात की त्यांना बिल्डरच दिसणार, कारण ते तशाच प्रकारचे आहेत. बघा, कोणाला काय दिसतात, कोणाची काय आहे ते सगळ्यांना माहिती आहे. समृद्धी महामार्ग कसा झाला, काय झाला, कोणाची समृद्धी जास्त झाली हे लोकांना माहिती आहे ना. त्यामुळे एवढं पैसा आला, हे आलं, ते कुठून आलं, काय आलं ते लोकांना माहिती आहे. बिल्डर काय, नगरविकास मंत्री CM सहसा नगरविकास देत नव्हते, पण उद्धव साहेबांनी प्रत्येक वेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेना दिलेला आहे. त्याच्यावर विचार कर. आता विश्वासघात झाला. बघा, हे 2 मोठे नेते आहेत, त्याच्यामध्ये मी का आत्ता जस्ट आमदार झालो, अगोदर काय घडामोडी झाले, परंतु हे काय ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी विश्वासघात केला हे नक्की. अगदी शेवटचं आहे की तुम्ही ज्या मतदारसंघामध्ये राहतात, ज्यांचा तुम्ही पराभव केलात, अमित ठाकरे यांचे वडील तुमचे आता नेते होत आहेत. राज ठाकरे यांनी एक अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचं लेटर बॉम्ब केलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांनी थेट विचारणा केलेली आहे की पळवी म्हणजे मुलं ही महाराष्ट्र राज्यातून पळवली जातात, मुंबईतून दिवसाला 4 ते 5 मुलं पळवली जातात आणि हे थेट कनेक्शन गुजरात आणि राजस्थानशी जोडलेलं आहे. त्यामुळे साधक बाधक उत्तर नाही आहे, कारवाई काय होणार, हे थांबणार कसं, याचं उत्तर द्या, अशा प्रकारचा थेट लेटर बॉम्ब टाकला. नाही, कसं आहे बघा, लहान मुलं गायब होणे हे कुठल्याही राज्याला किंवा देशाला घातक आहे. आणि त्या पद्धतीचा जर गृहमंत्री आमचे सक्षम आहेत या राज्याचे, त्यांनी लवकरात लवकर त्याच्यावरती कारवाई करून असे प्रकार का घडतात, दिवसाला 4-5 मुलं गायब होतात, ही शोकांतिका आहे महाराष्ट्राची. आणि महाराष्ट्रामध्ये असं कधी घडत नाही. राजरोज महाराजांचा राज्य आहे, तिथे कुठलाही रात्री 2-3 वाजता सुद्धा बिंदास फिरू शकतात महाराष्ट्रामध्ये. अशा ठिकाणी असे कृत्य घडणे हे आजच्या CMला शोभादायक नाही. अगदी शेवटचं आहे, मनसे आणि तुम्ही एकत्र येणार? एकत्र जवळजवळ एकत्रच आहेत ना आता. तर हे होते महेश सावंत, ज्यांनी सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीनं दिवसाला 4 ते 5 मुलं जर या राज्यातून जाणार असतील, मुंबईतून जर पळवली जात असेल, तर हे अत्यंत धक्कादायक अशा प्रकारचं हा प्रकार आहे, ही शोकांतिका म्हणावी लागेल. तर यावेळेला त्यांनी राजकीय बोलताना मनसे आणि आम्ही जवळपास एकत्र झालो अशा प्रकारचं विधान त्यावेळेला केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अल्पेश मोरेसह प्रमोद पाटील, LS मराठी, नागपूर.